आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमचा मोबाईल बाहेर राहिला होता. Hey, hello, hi. My God, after so long, huh? Hi. बापरे, तुझा आवाज अजून पण तितकाच गोड आहे ग. My God. How are you? कशी आहेस तू? बापरे, आपण किती दिवसानंतर बोलतोय. My God. यार कम ऑन, व्हॉट आर यू आस्किंग? आठवण येते का म्हणजे? माझा एक दिवस जात नाही हा तुझी आठवण काढल्याशिवाय. हॅलो जिजू, अहो तुम्ही असं का बोलताय? कोणा दुसऱ्याला कॉल करायचा होता का तुम्हाला? चुकून लागलाय का मला कॉल? नाही, मला तुझ्याशीच बोलायचंय. ऑफकोर्स. तुला आठवतं आपण कॉलेजमध्ये असताना एकत्रच असायचो ना? नेहमी एकत्र असायचो. सगळेजण काय म्हणायचे आपल्याला? ब्रेड अँड जॅमची जोडी. वाव. नाही म्हणजे कसं, ब्रेड शिवाय जॅम खाण्यात मजा नाही, आणि ब्रेडला जर जॅम नाही लावला तर मग ब्रेड खाण्यात मजा नाही. यु नो, वी वर इन्सेपरेबल यार. वी वर अमेझिंग, यु नो. वाव, आय मिस अस. अहो जिजू, हे काय बोलताय तुम्ही? ताईला कळलं तर किती वाईट वाटेल तिला. सो वॉट. मी काय घाबरतो का कोणाला? मी नाही घाबरत. आणि आपल्या रिलेशनशिप बद्दल तर मला नाही फरक पडत. कम ऑन प्लीज. ऍक्च्युली युअर राईट ग, युअर राईट. तू करेक्ट बोलत होतीस माहिती. तुझं ऐकायला हवं होतं. लग्नानंतरचं लाईफ म्हणजे खूपच बोरिंग असतं यार. आय नो. आपण काय वेळ घालवलाय ना एकत्र. बाप रे, काय वेळ घालवलाय एकत्र. ऍक्च्युली खरी लाईफ तर ती होती, ती आपली तेव्हाची, यु नो, जी आपण स्पेंड केलीये. दॅट वॉज अमेझिंग टाइम यार. किती इंटरेस्टिंग, किती थ्रिलिंग होतं सगळं. माय गॉड. आणि आता तर मी पस्तावतोय यार लग्न करून. ओ, आत्ता आलं माझ्या लक्षात. तुमचं आणि ताईचं भांडण झालंय ना? तुम्ही तिला चिडवण्यासाठी करताय ना हे सगळं? एक्झॅक्टली करेक्ट. तू कशी काय ओळखतेस ग माझ्या मनातलं? नाही म्हणजे इथे काही लोक आहेत माझ्या अराउंड ज्यांना असं डिरेक्टली सांगितलं ना मी, डिरेक्टली, तरी सुद्धा कळत नाही. पण तुला आधीसारखं माझ्या मनातलं सगळं कळतं. नाईस. वा जिजू वा, काय भन्नाट आयडिया काढलीये तुम्ही. तुम्ही बोलत राहा, मी ऐकतोय. ऐक ना, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. अहो एक काय 10 विचारा. जेवलीस का? हो, जस्ट जेवलोय. अरे यार, सो स्वीट ऑफ यू, सो स्वीट ऑफ. जिजू, ताई जाम भडकली आहे ना? काय? इतक्या लवकर गुड नाईट का? बोल ना आणखी थोडा वेळ. तसं तर मी तुझ्याशी रात्रभर बोलू शकतो.
हा म्हणजे कळणार पण नाही ना रात्री कशी निघून गेली. हा म्हणजे तसं पण आता कोण आहे ना माझ्याकडे असं गप्पा मारायला तुझ्याशिवाय. हा जिजू, ताईला अजून जास्त भडकवू नका, नाही तर तुमच्या बेडरूम मध्ये 3रं महायुद्ध व्हायचं. असं वॉट? मी काय घाबरतो का? आता प्रेम केलंय तर मग काय घाबरायचं? या काय 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 गुड नाईट किस हवाय. ओके ओके फाईन 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 देतो देतो देतो. कोणाशी बोलताय? तुम्हाला काय करायचं? माझी मैत्रीण आहे, ते सोडा. फोन द्या इकडे. द्या फोन. मैत्रीण? हो. तुमच्या या मैत्रिणीला ना खलबत्त्यात कुठेल. काही पॉसिबल आहे का ते? आणि का का कराल तुम्ही असं? का म्हणजे? माझ्या नवऱ्याला पप्पी मागते ती, लाज नाही वाटत तिला? निर्लज्ज कुठली. तिला ना मी आता सोडणार नाही. ओ हॅलो हॅलो, काय करणार आहे तुम्ही? ती फोन इकडे. ओ अरे काय? हॅलो, तुझी कोणी असशील ना देवांश सरांची मैत्रीण फित्रीण, ती कॉलेज पुरतं होती. हा आता मी त्यांची बायको आहे, त्यामुळे माझ्या नवऱ्याला इथून पुढे फोन करायचा नाही. त्यांना जर फोन केला ना तर दात पाडीन मी तुझे, लक्षात ठेव. हॅलो वरुण, तू यांना सोबत घेऊन माझ्या सोबत मस्करी करतोयस? ताई ताई सो सॉरी सो सॉरी. काय सॉरी? तू ना भेट फक्त मला, मी ना तुला सोडणार नाहीये. अगं ताई, सिरियसली मला यातलं काहीही माहित नव्हतं. अगं जिजूंनी कॉल केला आणि बोलायलाच लागले का डायरेक्ट. पण ताई, तू ना चिडू नकोस त्यांच्यावर, चांगले आहेत ते, भांडू नकोस त्यांच्याशी. बर चल, मी ठेवतो आता. हा, गुड नाईट जिजू. गुड नाईट. गुड नाईट गुड नाईट बाय.